शिवसेना के शाखा प्रमुख महेश शिंदे की शिकायत पर अवैध तरीके से रह रहे कई नाइजीरियन नागरिकों पर एमबीवीपी पुलिस की कार्रवाई। काशीगांव पुलिस थाने के अंतर्गत अवैध तरीके से रह रहे नाइजीरियन नागरिकों पर पुलिस ने कसा शिकंजा। दरअसल मीरा रोड के शिवसेना शाखा प्रमुख महेश शिंदे के पास स्थानीय नागरिकों ने शिकायत की थी कि यहाँ कई नाइजीरियन लोग अवैध तरीके से रह रहे हैं, जिसके बाद शिंदे ने पुलिस को पत्र लिखकर इससे अवगत कराया। कुछ ही दिनों के बाद पुलिस ने अवैध तरीके से रह रहे 3 नाइजीरियन नागरिकों को हिरासत में लिया। इस पूरे मामले में डीसीपी प्रकाश गायकवाड़ सहित शिवसेना के शाखा प्रमुख महेश शिंदे ने क्या कहा, आइए जानते हैं। काशीगांव पुलिस स्टेशन में एक रेजिडेंशियल बिल्डिंग में 4 नाइजीरियन रह रहे, इसके बारे में पुलिस स्टेशन को इन्फॉर्मेशन मिली थी। इसी इन्फॉर्मेशन पे काशीगांव पुलिस स्टेशन में वहाँ पे रेड किया और 4 नाइजीरियन मिले। एक के पास वैलिड पासपोर्ट वीज़ा था, 3 लोगों के पास पासपोर्ट वीज़ा नहीं था, फॉर्ज डॉक्युमेंट थे, तो उनको इस गुन्हे में अरेस्ट कर लिया गया है। आगे का इन्व्हेस्टिगेशन जारी आहे। खूप चांगली कारवाई केली काशीगाव पोलीस स्टेशनने। मला गेल्या महिन्यामध्ये आमच्या इकडे प्रभागामध्ये गौरव एक्सलेन्सी सोसायटी आहे, तेथील काही नागरिक आले होते पत्र घेऊन की बाबा असं आमच्या सोसायटीमध्ये नायजेरियन लोक अनधिकृत राहत आहेत, त्याचा आम्हाला त्रास होतोय, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। मी त्याचा पाठपुरावा घेऊन मी त्याच वेळेला आपले डीसीपी साहेब, गायकवाड साहेब, एसीपी साहेब, मराठे साहेब, तसेच आपले स्थानिक पोलिटिशियनचे काशीगावचे पीआय यांना पत्र दिलं की बाबा असं प्रभागात लोकांना त्रास होतोय, नायजेरियन लोक। ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला माहिती आहे की मी किती वेळा आंदोलन केलं आहे, इथे आजूबाजूला नायजेरियन राहत होते, त्या लोकांच्या कंप्लेंटी होत्या, तक्रारी होत्या, त्यांना आपण त्या लोकांना देऊन पळवून लावलं। कारण चुकीचे लोक राहतात आणि त्या चुकीच्या लोकांमुळे बाकीच्या इथे स्थानिक नागरिकांना त्रास होतो त्या गोष्टीचा। रात्रीचे ते नशा करून येऊन धिंगाणा घालणे, सगळ्या गोष्टी, त्यामध्ये परिसरामध्ये एक विचित्र वातावरण तयार होतं सगळ्या गोष्टी। तर याचा पोलीस आपल्या साहेबांनी सगळ्यांनी विचार केला आणि काल त्यांनी परवाच्या दिवशी रेड टाकली आणि ज्या नायजेरियन लोक राहत आहेत म्हणून 3 नायजेरियनना अटक केलेले माझ्या माहितीनुसार। मला आजच पीआय साहेबांचा फोन आला होता सके की अशी कारवाई केली, तुम्ही जे पत्र दिलं त्याच्यावरती आम्ही ॲक्शन घेतलेली आहे, त्याची सगळ्या न्यूज पण आल्या होत्या। त्याच्यानंतर मला समजलं बरोबर त्यांनी लिंक पाठवली, सगळ्या गोष्टी त्यांना मी धन्यवाद दिले की खरोखर आमच्या पत्राचं तुम्ही दखल घेऊन जी कारवाई केली त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो सगळ्या गोष्टी। आणि अशीच कारवाई अजून पण काही 2 ठिकाणी नायजेरियन लोक राहत आहेत, त्यांचा पण मी त्यांना सगळ्या गोष्टी पत्रव्यवहार करणार आहे, त्यांना जे काही त्यांना डिटेल देतो बोललो, आणि ते पण तुम्ही कारवाई करा। आणि जेणेकरून हा आता बघितलं असेल की मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांच्या मतदारसंघातला हा परिसर आहे आणि आज मीरा भाईंदरमध्ये सरनाईक साहेबांनी एवढे डेव्हलपमेंट आणली, सगळ्या गोष्टी आणल्या, चांगला परिसर। मीरा भाईंदरला एक संस्कृती, आता परत आर्ट फेस्टिवल झालं, एक चांगल्या पद्धतीचं शहर, चांगलं संस्कृत शहर म्हणून आजकाल मीरा भाईंदरची ओळख महाराष्ट्रामध्ये होते, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल। तर त्याचप्रमाणे असे चुकीचे काही प्रकार इकडे घडू नयेत, त्याच्यासाठी आज आम्ही जी साहेबांनी आम्हाला जबाबदारी दिली पक्षाने, शाखा प्रमुख असू द्यात, विभाग प्रमुख असू द्यात, शहरच्या लेवलचे पदाधिकारी असू द्यात, ते आमची जबाबदारी आहे। ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीकडे घडल्या नाही पाहिजेत। आणि पहिल्यापासून शिवसेनेने चुकीच्या अन्याय होते त्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी आंदोलन केलेले आहेत, आवाज उठवलेला आहे। आम्ही सत्तेत असू सत्तेत नसू तरीसुद्धा जे चुकीचं होते तिथं आम्ही अन्याय जिथं होतोय त्याला आम्ही विरोध करणार आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी करणार।